रात्रीच्या गडद अंधारात उषाताई खडबडून जाग्या झाल्या. त्यांच्या तोंडातून चमत्कारिक आवाज निघून गेला. छातीची धडधड खूप वाढलेली जाणवत होती. घसा कोरडा पडलेला. त्या बाजूच्या भांड्यातील पाणी गटागटा पिऊ लागल्या. थोड्या सावरून त्यांनी नवऱ्याला आवाज दिला, अहो अहो उठा ना अहो. शंकरराव झोपेतच ऊ ऊ करत कूस बदलतात. अहो उठा ना. काय आहे? डोळे चोळत शंकरराव उठून बसले. अहो मला ना एक विचित्र स्वप्न पडलं. आपल्या सुमीला काहीतरी झालंय. ती मला बोलवते असं वाटतं. तिचा आवाज सारखा कानात घुमतोय, आई आई. शंकरराव थोडे सावरत म्हणाले, काल रात्री आपण तिचाच विचार करत झोपलो ना. काल फोन आलाच होता ना जावई बापूंचा. ताबडतोब या म्हणून त्यांनी सांगितलंय. काहीतरी बोलायचं आहे म्हणाले. कदाचित तू सुमीचाच विचार करत असशील ना, त्यामुळे तुला असं स्वप्न पडत असेल. झोप आता. तसंही आपण उद्या सकाळी तर सुमीच्या गावाला जाणारच आहोत. कशाला काळजी करते? काहीतरी वादावादी झाली असेल नवरा बायकोंमध्ये, एवढंच. आणि सुमीचा स्वभाव तुला माहिती आहे ना. तिला माघार घेणं जमतच नाही तुझ्यासारखं. आता तुम्ही पुन्हा मूळ पदावर आलात का? उषाताई जरा चिडूनच बोलल्या. शंकररावांनी थोडं समजावून घेतलं आणि अगं तसं नाही. आपण समजावू जावई बापूंना. तू झोप आता. असं म्हणून शंकरराव परत घोरायला सुद्धा लागले. उषाताईंना मात्र काही केल्या झोप लागणं शक्य नव्हतं. त्या नुसतं पडल्या होत्या. त्यांचे डोळे एक टक उघडे होते, पण त्यांना काही केल्या झोप आली नाही ती नाहीच. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघंही नवरा बायको सुमीच्या गावाला जायला निघाले. त्यांनी सुमीचं मागच्या वर्षी उन्हाळ्यात एका तरुण सुशिक्षित मुलाशी लग्न लावून दिलं होतं. मुलाला शहरात सरकारी नोकरी होती. मुलगा नोकरीच्या गावाला एकटाच राहत होता. सुमीच्या आईला मात्र हे स्थळ तसं पसंत नव्हतं, कारण मुलाच्या घरची परिस्थिती जरा बेताचीच होती. मुलाच्या आईवडिलांनी मोठ्या मुश्किलीने त्याला शिक्षण दिलं होतं. त्याचं शिवणकामाचं दुकान पण होतं. त्यातून येणाऱ्या तुटपुंज्या कमाईत आपला प्रपंच मोठ्या जुजबीने सांभाळला होता. पुढे मुलाच्या हुशारीमुळे त्याला लगेच सरकारी नोकरी लागली. त्यामुळे आता त्याच्या आईबाबांनी त्याच्या लग्नाचा घाट घातला. वर्षभर झालं होतं लग्नाला. या वर्षभरात नाव ठेवायला त्यांच्या संसारात मुळे जागा नव्हतीच. सुमीही म्हणायला खुश होती तिच्या संसारात. नेहमी फोनवर ती आपल्या आईबाबांशी बोलत होती. मात्र तिची एकच तक्रार होती. नवरा ऑफिसला गेल्यानंतर तिला एकटीला घरी मुळीच करमत नसे. कारण नवरा गेल्यानंतर दुपारचा सगळा वेळ तिला खायला उठायचा. त्यातही नवऱ्याचा स्वभाव जरा चौकसच होता. आल्या आल्या घरी कोण येऊन गेलं, दिवसभर काय केलं, याची संपूर्ण चौकशी करीत असे. तिला वाटायला लागलं आपला नवरा जरा संशयी आहे. तिने अनेकदा आईला त्याबद्दल फोनवर सांगूनही पाहिलं, पण आईच ना. तिला समजावीत म्हणाली, अगं असतो एकेकाचा स्वभाव चौकस, तसा दुसरा तर काही त्रास नाही ना. या एकटेपणावर मात म्हणून तिने नवऱ्याच्या संमतीने स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा सुरू केली. ती स्वतः पदवीधर होतीच, त्यामुळे तिला ते शक्यही झालं. आता तिचा वेळ जरा बरा जायला लागला. इकडे उषाताई व त्यांचे यजमान शंकरराव सुमीच्या गावाला जाण्यासाठी बस स्टँडवर पोहोचले. रिक्षातून उतरत असतानाच त्यांचा फोन वाजला. खिशातून काढेपर्यंत फोनची रिंग बंद झाली. त्यांनी रिक्षाचे पैसे दिले आणि खिशातून फोन काढून नंबर पाहिला. नंबर अनोळखी होता. हॅलो, मी तुमच्या जावयाचा मित्र बोलतोय. तुम्ही सुमा वहिनींचे वडील बोलतात ना? हो, मी शंकररावच बोलतोय.
माफ करा, पण तुमच्या मुलीने तेवढ्यात जवळून एक बस जोरात निघून गेली. त्यामुळे त्यांना काही ऐकायलाच आलं नाही. त्यांनी परत विचारलं, हॅलो हॅलो, हां, माझ्या मुलीचं काय? अ, तुम्ही लवकर येऊ शकता का? हो, आम्ही निघालोच आहे. जरा घाई करा. शंकरराव चरकले. काय झालं आहे? नाही, तुम्ही निघा. तुम्ही पोचता आहात ना इथे? हो. नाही, मला सांगा काय झालं आहे? काका, सुमा वहिनींनी काल रात्री आत्महत्या केली. काका, सुमा वहिनींनी आत्महत्या केली. शंकरराव मटकन फुटपाथवरच बसले. काय असं म्हणायचं सुद्धा धीर राहिला नाही. त्यांचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. काही वेळ त्यांना पुढचं काहीच ऐकायला आलं नाही. समोरचा माणूस फोनवर काय बोलतोय हे सुद्धा कळत नव्हतं. उषाताई एकटक त्यांच्याकडे बघत होत्या. त्यांनी शंकररावांना सावरलं. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना आत नेऊन एका बाकावर बसवलं. काहीतरी विपरीत घडल्याची शंका उषाताईंना आलीच होती. त्यांनी हिंमत करून शंकररावांना विचारलं, काय झालं? कुणाचा फोन होता? शंकरराव फक्त तिच्याकडे बघत बसले आणि अचानक कुठून तरी जोर आल्यासारखा हंबरडा फोडला. आपली आपली सुमा गेली ग. आणि असं म्हणून शंकरराव ओक्सा बोक्षी रडू लागले. उषा त्यांच्या तोंडातून नकळत मोठा हुंदका फुटला. बराच वेळ गेला. शंकररावांनी स्वतःला सावरलं. त्यांना आपण बस स्टँडवर असल्याची जाणीव झाली. उषा त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना उठवलं. काही वेळ त्यांना काय करावं हे सुचतच नव्हतं. शंकररावांच्या डोळ्यापुढे अंधारी येत होती. लोकांनी दोघांनाही जरा पाणी पाजलं. काय झालं याची चौकशी केली. शंकररावांनी थोडक्यात हकीकत सांगितली. शंकररावांनी आपल्या जावयाला फोन लावला. त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. मग ज्या नंबरवरून फोन आला होता त्यालाही फोन लावला. त्याचाही फोन बंद. शेवटी शंकररावांनी आपल्या मुलाला पुण्याला फोन केला. तो म्हणाला की मी माझ्या मित्रांना घेऊन सुमीच्या गावाला पोहोचतो. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मलाही आत्ताच कळलं आहे. आणि आईला सांभाळा. बाकी नातेवाईकांना मी करतोच फोन. तुम्ही दोघेही सुमीच्या गावी पोहोचल्यावरच मला फोन करा. पुढे काय करायचं ते सगळं भेटल्यावरच ठरवूया. संध्याकाळ होता होता सर्वजण सुमीच्या गावी पोहोचले. बस स्टँडवर सर्वांनी विचारविनिमय केला. तेवढ्यात सुमीच्या भावाच्या मित्राने सर्वांसाठी चहा नाश्ता आणला. खरं तर काही खायची इच्छा कोणाचीच नव्हती. पण सकाळपासून सर्वजण प्रवासात असल्यामुळे चहाची आवश्यकता सर्वांना होती. पुढे बसस्टँडवरूनच जवळच असलेल्या सरकारी दवाखान्यात सर्व मंडळी पोहोचली. दवाखान्यातील चौकीदार म्हणाला, पोलीस स्टेशनमधून परवानगी घेऊन या. त्याच्याशिवाय बॉडी पाहता येणार नाही. इथे 30-35 बॉडीज आहेत. कोणती बॉडी तुमची आहे काय माहिती? तेवढ्यात एक डॉक्टर आले. प्रकाशने त्याला विचारले, डॉक्टर साहेब, आम्हाला बहिणीची बॉडी पाहायची आहे. डॉक्टर शांतपणे म्हणाले, पोलीस रिपोर्टवर सगळं काही असतं, नाव, नंबर. इथे बॉडीला फक्त नंबर असतात. उद्या पोस्टमॉर्टम नंतर बॉडी पाहता येईल. सर्वजण पोलीस स्टेशनवर पोहोचली. प्रकाशने आज जाऊन हवालदाराला सगळी हकीकत सांगितली. हवालदार त्यांना इन्स्पेक्टर साहेबांकडे घेऊन गेले. साहेब, काल सकाळी ज्या मुलीने आत्महत्या केली ना, तिचे हे आईवडील. साहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि बसायला सांगितलं. तुम्हाला कसं कळलं तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे? इन्स्पेक्टर भावना शून्य स्वरात म्हणाले.
मला फोन आला होता. शंकररावांनी उत्तर दिलं. कुणाचा? माझ्या जावयाच्या मित्राचा. मला नाव नाही माहिती. म्हणजे त्याने मी तुमच्या जावयाचा मित्र बोलतो एवढंच सांगितलं. आणि आणि पुढे सुमीने आत्महत्या केल्याची बातमी दिली. आणि असं म्हणून फोन बंदसुद्धा केला. कधी आला होता फोन? आज सकाळी 8:30च्या दरम्यान. तेव्हा तुम्ही कुठे होता? आम्ही इथेच यायला निघालो होतो. इथे? इथे कशाला? खरं तर रात्री आमच्या जावयाचा फोन आला होता. असं? कशासाठी? आता काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून ताबडतोब या असं काहीतरी बोलले. महत्त्वाचं काय? साहेब माहिती नाही. खरं फोनवर काही सांगितलं नाही त्यांनी. नवरा बायकोचं काही भांडण तंटा अशी आम्हाला काही कल्पना नाही. पण सगळं नीटच होतं. सगळं नीटच होतं तर मग तुमची मुलगी एकदम आत्महत्या कशी काय करते? मध्येच सुमीची आई म्हणाली. तिला काहीतरी त्रास असावा साहेब. हेच सांगायसाठी तिने काल फोन केला असेल. तिचा फोन होता हे केव्हा सांगणार? इन्स्पेक्टर साहेबांचा आवाज जरा चढला. तेवढ्यात बाहेरच्या लोकांचा संयम संपला व सगळे एकदम आत घुसले. सुमीच्या नवऱ्यानेच तिला आत्महत्या करण्यास भाग पडले आहे साहेब. आमचा त्यांच्यावर संशय आहे. त्याला जाऊन तुम्ही ताबडतोब अटक करा. सर्वजण तावातावाने भांडत होते. इन्स्पेक्टरने सर्वांना आवाज चढवून शांत केले. शांत राहा, चूप राहा. असं कुणालाही एकदम आत नाही टाकता येत. त्याकरता मुलीच्या जवळच्या नातेवाईकांनी लेखी तक्रार द्यायला लागते. तुम्ही तक्रार दिलीत तर काहीतरी करता येईल. त्याप्रमाणे शंकरराव व सुमीच्या भावाने लेखी तक्रार साहेबांना दिली. हवालदाराने तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर साहेब सुमीच्या भावास व वडिलांना घेऊन त्यांना अटक करण्यास निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांना तंबी दिली. तुमच्या तक्रारीवरून आम्ही त्यांना घेऊन येतोय, परंतु कुणीही त्यांना कुठल्याही प्रकारची इजा करणार नाही याची काळजी घ्या. आणि तसं झालं ना तर सर्वांना त्रास होईल. आम्हाला आमचा पोलिसी खाक्या दाखवायला भाग पाडू नका. सगळे बाहेर आले. तेव्हा बाहेर अंधार पडला होता. दिवे मिणमिणत होते. आभाळ दाटून आलेलं होतं. साधारण रात्री 9-9:30ची वेळ असेल. कधीही पाऊस कोसळेल असं वातावरण दाटलं होतं. पोलीस तिघांना घेऊन जावयाच्या मागावर निघाले. सुमीच्या नवऱ्याची रूम सकाळी पोलिसांनी सील केली होती. पोलीस रूम जवळ पोहोचले. सकाळी त्यांनी सुमीच्या नवऱ्यास कुठे राहणार असल्याचा पत्ता विचारला होता. त्याने त्याच्या मित्राच्या रूमचा पत्ता दिला. तो मित्र त्याच गल्लीत जवळच कुठेतरी राहत होता. पोलिसांनी त्या मित्राला बोलावून विचारले, कुठे आहे तुझा मित्र? मला माहिती नाही साहेब. तुम्ही गेल्यानंतर लगेच ते सगळे बाहेर पडले. पोलिसांनी त्याच्या श्रीमुखात खाडकन ठेवून दिली. आता सांग कुठे आहे सगळे? सांगतो साहेब, सांगतो. ते सगळे शहरातील हॉटेलवर राहायला गेलेत. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं आणि त्याने दाखवलेल्या हॉटेलवर पोहोचले. सुमीच्या आईवडिलांना व भावाला तुमचा कुणाकुणावर संशय आहे का असं विचारून सुद्धा झालं. पुढे सुमीचा नवरा व सासऱ्याला अटक केली. सासूलाही अटक करायची होती, परंतु महिलांना रात्री अटक करता येत नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पोलीस चौकीवर हजर राहण्यास बजावले. सगळे पोलीस स्टेशनवर पोहोचले. तोपर्यंत मध्यरात्रीची वेळ झाली होती. काळा कुट्ट काळोख पडला होता. जोरदार पाऊस पडणार असं झालं होतं. पोस्टमॉर्टम सकाळी होणार असं डॉक्टरांनी सांगितलं. आता सकाळपर्यंत काही काम नव्हतं. सगळ्यांना भुकेची जाणीव झाली. खरं तर सगळेच सकाळपासून उपाशी होते. शरीर धर्म काही सुटायचा नाही. सुमीचे वडील विचार करीत होते, सुमीने अचानक असं का केलं? तिचा अंत असा होणार हे आम्हाला कसं कळणार? नाहीतर आपण तिचं लग्न त्या मुलाशी केलंच नसतं. देवानं तेवढं सुद्धा आपल्या हाती ठेवलं नाही. कुणाचं भविष्यात काय होणार याचा थांग पत्ता सुद्धा लागू देत नाही. या विचारात सुमीचे वडील सर्वांसोबत चालत होते. आजूबाजूला चौकशी केल्यावर कळले की बस स्टँडशिवाय कुठेही काही खायला मिळणार नाही. तेव्हा सर्वांनी आपला मोर्चा बस स्टँडकडे वळवला.
सगळे बस स्टँडजवळ पोहोचले. एक हातगाडी होती. तेथे जे मिळालं ते कसं तरी पोटात ढकललं आणि पाणी प्यायले. सर्वांसमोर एक मोठा प्रश्न होताच. रात्र कुठे काढायची? तसा 4-5 तासांचाच प्रश्न होता. आपण सगळे बस स्टँडवरच आराम करूया असं ठरलं. त्याप्रमाणे सर्वजण बस स्टँडच्या आत गेलेत व जिथे ज्याला जशी जागा मिळेल त्याप्रमाणे आराम करायचा प्रयत्न करू लागला. सकाळ झाली. सुमी शिवाय उगवणारा पहिला दिवस. सुमीचा भाऊ विचारात गुरफटून गेला होता. सुमीसोबतच्या आठवणी त्याच्या मनात पिंगा घालत होते. लग्नात सुमी किती खुश दिसत होती. तिच्या आवडीप्रमाणे सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला. भाऊबीजेला आली तेव्हाही ती खूप खुश होती. तिच्या आवडीची साडी तिने स्वतः मागवून घेतली. असं काहीतरी होईल याची पुसटशीही कल्पना तिच्या वागण्या बोलण्यातून कधी दिसलीच नाही. त्याच्या मनात तिचे विचार घोळत होते. शरीराला समजावून सांगता येतं, शरीराच्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य असतं, परंतु मनाचं काय? मनाला कसं समजावून सांगायचं? मनासमोर माणसाने नेहमीच हात फेकलेले आहेत. सकाळचे सर्व कार्यक्रम बस स्टँडवरच आटपून सगळेजण दवाखान्यात पोहोचले. तिथे चौकीदार खुर्चीवर घोरत होता. सगळीकडे सकाळची एक विचित्र शांतता पसरली होती. कसला तरी सडका उबट वास वातावरणात पसरला होता. सुमीच्या भावाने गुराख्याला आवाज दिला. आवाजाने त्याने डोळे उघडले आणि चिडून विचारले, क्या है? हम लोग बॉडी लेने के लिए आए हैं. पीएम होए बगैर बॉडी वॉडी नहीं मिलती. पीएम बोले? पोस्टमार्टम. गुरखा गुरगुरला. त्याच्या आवाजात आमच्या अज्ञानाची कीव जाणवत होती. वो पोस्टमार्टम कब होगा? डॉक्टर आने के बाद. वो कब आएंगे? अरे 9 बजे. उसके बाद पीएम होगा, बाद में बॉडी मिलेंगी. गुरख्याच्या चेहऱ्यावर झोपेतून उठवल्याचा राग ओसंडून वाहत होता. चला चहा घेऊ थोडा कुठेतरी, प्रकाशचा मित्र म्हणाला. सगळ्यांना चहाची आवश्यकता होतीच. सगळे चहाची टपरी शोधत निघाले. रस्त्यावरून शाळेत जाणाऱ्या मुली आमच्या समोर आपापल्या सायकली घेऊन जात होत्या. सुमीच्या भावाचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. सुमी देखील अशीच तिची सायकल घेऊन शाळेत जात असे. हट्टाने तिने त्याच्याकडून सायकल घेऊन मागितली. रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर सगळे पोहोचले. टपरी नुकतीच उघडलेली होती. गरम गरम चहा पोटात गेल्यावर सर्वांना बरं वाटलं. त्यांच्या मनात आलं, काल सुमी गेली आणि आपण इथे चहाची मजा घेतोय. त्याला उगीचच अपराध्यासारखं वाटलं. त्याचे मित्रमंडळी आपापसात तिकडच्या विषयावर बोलत बसले. चला निघूया, आत्ता फक्त 8 वाजले आहेत. डॉक्टर 9 वाजता येणार आहेत. सरकारी कामं 9 म्हणजे 9लाच होईल याची काय गॅरंटी? आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. सुमीच्या मित्राने त्याच्या खांद्यावर हात ठेवून आडोशाला ओढले. मित्राचा हात खांद्यावर पडल्याबरोबर प्रकाशला भरून आले आणि तो अचानक ओक्सापुक्शी रडू लागला. एवढा वेळ दाबून ठेवलेला बांध मित्राच्या स्पर्शाने फुटला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत रडत तो मित्राच्या बाहुपाशात कधी गेला ते त्याला कळलंच नाही. मित्र त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर देत राहिला. थोड्या वेळाने तो सावरला. एव्हाना पाऊसही कमी झाला होता. पाऊस पूर्ण थांबेपर्यंत ते एका आडोशाला थांबले. पाऊस थांबल्यावर सगळेजण पुन्हा दवाखान्याच्या दिशेने निघाले. 8:45चा सुमार होता. पोस्टमॉर्टम रूमजवळ बरीच गर्दी होती. प्रत्येक जण आपापल्या नातेवाईकांची बॉडी ताब्यात घेण्यासाठी वाट बघत बसले होते. सुमीचा भाऊ तेथील खिडकीत बसलेल्या माणसाजवळ गेला. काय नाव? सुमित्रा गजानन उगले. काल आत्महत्या केलेली. होय. डॉक्टर साहेब म्हणतात पंचनाम्यात काहीतरी घोळ आहे. खिडकीतल्या माणसाने सांगितले. तुम्ही पोलीस चौकीवर जाऊन साहेबांना भेटा. तेथून सर्वजण परत पोलीस चौकीवर आले. तेथील ड्युटीवरील हवालदाराला सांगितले, अहो साहेब, अजून आमच्या मुलीचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे. काय नाव? हवालदाराने विचारले. सुमित्रा गजानन उगले.
आत्महत्येची केस आहे. तुम्ही थोडा वेळ थांबा. कालचे हवालदार बाहेर गेलेत, ते आल्यावर बघू. सगळेजणं बाहेर हवालदाराची वाट बघत थांबले. तेवढ्यात सुमीच्या भावाच्या मित्राला आठवले, तेथील एका राजकीय पुढाऱ्याचा पीए त्याच्या गावाचा आहे. त्याने लगेच त्या पीएला फोन लावला. हॅलो, रमेश काळे बोलतोय. हॅलो रमेश, बोल. अरे यार, एक काम होतं. आपल्या गावचा प्रकाश आहे ना, त्याच्या बहिणीने काल आत्महत्या केली. अरे कुठे? अरे इथेच. ती तिच्या नवऱ्याबरोबर राहायची. असं असं. बरं, काही प्रॉब्लेम आहे का? हो यार. अरे डॉक्टर म्हणतात पंचनाम्यात काहीतरी घोळ आहे, त्यामुळे पोस्टमॉर्टम होत नाही आहे. पोस्टमॉर्टम जर लवकर झालं तर बरं होईल. आम्ही कालपासून पोलीस चौकी ते दवाखाना नुसता चक्रा मारतोय. बरं बरं. कोणत्या पोलीस चौकीवर आहे? त्यांनी त्या चौकीचे नाव सांगितले. पीएने कुणाला फोन केला काही कळलं नाही, परंतु अर्ध्या तासात चौकीवरील हवालदाराने त्यांना आत बोलावून सांगितले, तुम्ही दवाखान्यात जा. तुमच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम सुरू आहे. ते झालं की तुम्ही बॉडी घेऊन जाऊ शकता. या सगळ्या धावपळीत 2-1 तास कसे गेले काही कळलं नाही. तोपर्यंत 11 वाजले. सगळे पुन्हा दवाखान्यात पोहोचले. सुमीचा भाऊ पोस्टमॉर्टम रूमच्या खिडकीजवळच उभा होता. हां बोला, काय? आतील माणसाने विचारले. माझ्या बहिणीची बॉडी घेण्यास आलो आहे. बहिणीचं नाव सुमित्रा. काल आत्महत्येची केस होती ती. तुमच्या बहिणीच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत चौकीवरून केसचा रिपोर्ट आलेला नाही, आणि चौकीवरून रिपोर्ट आल्याशिवाय बॉडी देता येणार नाही. तेवढ्यात चौकीवरील हवालदार रिपोर्ट घेऊन येताना दिसला. त्याने पोलीस रिपोर्ट खिडकीतल्या माणसाला दिला. त्याने त्याच्या समोरच्या रजिस्टरमध्ये कसल्या तरी नोंदी केल्या आणि सुमीच्या भावाला बॉडीसाठी कापड आणलं का असं म्हणून विचारलं. ते पुढच्या कामाला लागले. सुमीच्या भावाने वडिलांना बॉडीसाठी कापड घेऊन येण्यास सांगितले. सर्वजण बाजूलाच झाडाखाली बोलवण्याची वाट पाहत बसले. शेजारी उभ्या असलेल्या माणसाने सुमीच्या भावास विचारले, तुमचं कोण गेलं आहे? माझी बहीण, प्रकाश बोलला. माझा मुलगा मोटरसायकलच्या ॲक्सिडेंटमध्ये गेला. समोरच्या माणसाने अश्रू आवरत सांगितले. तुमच्या बहिणीचे काय? आत्महत्या. काल फाशी घेतली तिने. त्याला पुढे बोलताच आलं नाही. हुंदका दाटून आला. शेवटी तासाभराने सर्व सोपस्कार आटपल्यावर त्यांच्या हातात डेथ सर्टिफिकेट मिळाले. सुमीचं शाळेत नाव टाकताना तिचं बर्थ सर्टिफिकेट घ्यावं लागलं. हाच तिचं डेथ सर्टिफिकेट आपल्या हातात आहे. नियतीचा खेळ, दुसरं काय? या सर्टिफिकेटवरून ऑफिशियली त्याची बहीण गेली हे सिद्ध झालं. शवागाराच्या चौकीदारास त्याने सर्टिफिकेट दाखवले. त्याने विचारले, कापड आणले काय? सुमीच्या आईने तिच्या जवळची सोलापुरी चादर काढून दिली. बॉडी ताब्यात घेण्यापूर्वी गावी नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी सुमीचा भाऊ व त्याचे मित्र गाडीची व्यवस्था करायला गेले. इकडे तिकडे चौकशी केल्यावर कळले की बाहेरच्या भिंतीवर ॲम्ब्युलन्सचे फोन नंबर लिहिलेले आहेत. त्या नंबरवर त्याने ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि सगळा व्यवहार ठरल्यानंतर त्याला बोलावून घेतलं. काही वेळातच ड्रायव्हर गाडी घेऊन हजर झाला. पुन्हा एकदा त्याला सगळं सांगावं लागलं. त्यानंतर सुमीचा भाऊ व त्याचा एक मित्र चादर घेऊन आत गेले. गेल्या गेल्या आतील माणसाने त्यांच्या हातातील सर्टिफिकेट घेऊन पाहिले आणि त्यांच्याकडून चादर घेऊन त्यांना बाहेर थांबायला सांगितलं. थोड्या वेळाने वॉर्ड बॉयने एका स्ट्रेचरवरून सुमीची बॉडी आणली. मम्मीसारखी तिची बॉडी पॅक केलेली होती. चौकीदाराने शवागाराचा दरवाजा उघडला. बाहेर सगळे वाट बघत होते. जसा स्ट्रेचर बाहेर आला तशी सुमीची आई सुमीच्या बॉडीवर आडवी पडून आक्रोश करू लागली. तिचा आक्रोश पाहत नव्हता. एखाद्या इजिप्तच्या मम्मीसारखी चादरीत गुंडाळलेली ती. फक्त चेहऱ्याचा भाग तेवढा उघडा. चेहऱ्यावर थोडी सूज येऊन चेहरा काळपट पडलेला आणि दोन्ही नाकपुड्यात कापसाचे 2 पांढरे गोळे. चला, इथे गोंधळ करू नका. चौकीदाराने सर्वांना शांत राहायला सांगितले. सर्वांनी एक एक करून तिचा चेहरा पाहिला. वॉर्ड बॉयने स्ट्रेचरवरून बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये चढवी. आत सुमीचे आईवडील आणि आणखी एक जण बसला.
समोर सुमीचा भाऊ ड्रायव्हर शेजारी. तेवढ्या चौकीदाराने सुमीच्या भावास सलाम केला. प्रकाशने 100ची एक नोट त्याच्या हातात कोंबली. बाकीच्या मंडळींना बसने येण्यास सांगून ॲम्ब्युलन्स निघाली. 2 तासानंतर ड्रायव्हरने ॲम्ब्युलन्स एका ढाब्यावर थांबवली. तिथे सर्वांनी चहा नाश्ता घेतला. कोणत्याही परिस्थितीत देहकर्म सुटत नाही. आलेल्या प्रसंगांना तोंड देणं मात्र आलं. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी वेळ तरी अशी येते की त्यावेळेस माणूस हतबल झालेला असतो. काहीच करता येत नाही. जे समोर घडतंय, जसं घडतंय ते पाहण्याशिवाय त्याच्याकडे कुठलाही पर्याय उरत नाही. शेवटी तो सर्व काही ईश्वराच्या मर्जीवर सोडून आपलं काम करत राहतो. बाहेरचा काळा भिन्न काळोख चिरत ॲम्ब्युलन्स धावत होती. नुकताच पाऊस पडून गेलेला असावा. त्यामुळे रस्त्याच्या काठाकाठाने पाण्याचे ओघळ वाहत होते. रस्ता ओला चिंब झाला होता, पण संपत नव्हता. किती वाजले? प्रकाशने ड्रायव्हरला विचारले. त्याने मोबाईलमध्ये बघून सांगितले, 8:50. शेवटी 10-10:30च्या दरम्यान गावचे लाईट दिसायला लागले. ॲम्ब्युलन्स घराजवळ येऊन थांबली. शेजार पाजारच्या सर्वांनी ॲम्ब्युलन्सला गराडा घातला. प्रकाशने घराची किल्ली घेऊन दार उघडले. आतला लाईट लावला. तोपर्यंत गाडीतले सगळे खाली आले. कुणीतरी घरात जाऊन घोंगडी अंथरली. स्ट्रेचरवरून बॉडी उतरवून आणून ठेवली. वरून एक चादर टाकली. ॲम्ब्युलन्समधून बॉडी काढतानाचा आक्रोश पाहावत नव्हता. शेजार पाजारच्या बाया व नातेवाईकांनी रडून गोंधळ घातला होता. प्रकाशने ड्रायव्हरला पैसे दिले. ड्रायव्हर लगेच ॲम्ब्युलन्स घेऊन परत गेला सुद्धा. गावातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींचं एक मत पडलं, उद्या 3रा दिवस येतोय, त्यामुळे आजच क्रियाकर्म आटपून घ्या. हे ऐकून प्रकाश शांत झाला. ही वेळ आली होती. समोर पडलेल्या त्या निष्प्राण देहाकडे अनेक प्रश्न घेऊन एकटक बघत बसला. उत्तर न देता एक जीव अनंतात विलीन होण्यासाठी तयार होता.